महत्त्वाची बातमी आहे, मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळलाय आणि सध्या डागडुजीला सुरुवात झालेली आहे। 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं। उभारणीनंतर वर्षभरातच पुतळा कोसळल्यानं विरोधकांकडून आता संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। 4 डिसेंबरला नौदल दिनानिमित्त याच मालवण राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पंचधातूचा 35 फुटी पुतळा उभारण्यात आला होता। मात्र आज दुपारच्या दरम्यान हा पुतळा जो आहे तो कोसळलेला आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता की हा पुतळा उभारणीसाठी हा राजकोटचा परिसर जो आहे आणि तो पुतळ्यासाठी जवळजवळ 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आणि 4 डिसेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं। हा पुतळा नौदलाने उभारला होता, मात्र याची संपूर्ण देखभाल आणि निगराणी जी होती ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती। हा पुतळा कोसळल्याचे समजताच लोकप्रतिनिधी आणि शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला गेला। उभाठाचे आमदार जे आहेत वैभव नाईक त्यांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी आरोप केला की हे निकृष्ट दर्जाचं काम होतं, त्यामुळेच हा पुतळा कोसळला आहे। तर भाजपकडून सुद्धा आरोप केला जातो की पुतळा कोसळणे हे राजकारणाचा कट असण्याची शक्यता आहे, असा थेट आणि गंभीर आरोप जो आहे तो भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल कासेकर यांनी केला आहे। आता हा नेमका पुतळा कसा पडला? ज्या शिवाजी महाराजांनी भर समुद्रामध्ये अभेद्य असे किल्ले बांधले त्यांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यामध्ये कोसळलेला आहे। त्यामुळे त्याची सर्व कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी स्वतः दस्तूर खुद्द रवींद्र चव्हाण आता काहीच वेळात इथे पोहोचणार आहेत। आपण पाहू शकता की हा राजकोटच्या किल्ल्याच्या परिसराला संपूर्णपणे पोलिसांनी वेढलेला आहे। आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात येते आहे। एकूणच पोलीस संरक्षण संपूर्ण या परिसरात देण्यात आलेलं आहे। मात्र आत्ता काही वेळातच रवींद्र चव्हाण येतील, पण तुर्तास तरी या पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींमध्ये मात्र मोठी संतापाची लाट आहे आणि या पुतळ्यावरून राजकारण सुद्धा पेटलेलं दिसून येत आहे। महेश सावंत, TV9 मराठी, राजकोट, मालवण।